आम्ही आज ओबीसी आरक्षण हक्क बचत समिती यांच्या वतीने पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून पालघर वाडा तालुका येथे आपल्या लोकप्रतिनिधी खासदार साहेब यांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन करत आहोत. कारण आमच्या मागण्या पेसा क्षेत्रात आम्ही राहतोय आणि पेसा क्षेत्रात असूनसुद्धा आम्हाला या नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. आणि ज्या ज्या भरत्या होतात त्या भरत्यांसाठी संपूर्णपणे जे GR निघतात ते फक्त एकाच जातीसाठी निघतात, ST प्रवर्गासाठी. आणि या सर्व इतर प्रवर्ग यामध्ये डावळले जातात. म्हणजे सर्व प्रवर्गांना यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. कारण आत्ताच 6 ऑक्टोबरला जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये सुद्धा दिलेलं आहे की 50% आरक्षित प्रवर्गाला न्याय मिळण्यात यावा किंवा आरक्षित प्रवर्गाची भरती करण्यात यावी. तर आत्ता जी भरती झालेली ती आरक्षित प्रवर्गाला डावलून फक्त ST प्रवर्गाची भरती केलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा चुकीचा अर्थ लावून फक्त ST प्रवर्गाला 100% आरक्षण देऊन इतर प्रवर्गाचं आरक्षण हे 0% केलेलं आहे. आणि मग आम्ही अशा 0% आरक्षणामध्ये आम्ही नोकरीपासून वंचित आहोत. आणि आम्ही जायचं कुठे? आता बरेचसे विद्यार्थी आहेत, बरेचसे उमेदवार आहेत का ते एजबार झालेले आहेत. आणि 2017ची भरती झाली त्याच्यामध्येही आम्हाला डावळलं गेलं. त्याच्यामध्ये इतर प्रवर्गाची भरती झाली नाही. पुन्हा 22ला झाली, 22मध्ये सुद्धा डावळलं गेलं आहे. आणि आता 25मध्ये सुद्धा 100% STच्याच जागा दिल्या गेल्या आहेत. मग आमच्यासारखे इतर प्रवर्गांनी न्याय मागायचा कुठे? आम्ही लोकप्रतिनिधी अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, अनेक वेळा त्यांना त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. पण आत्तापर्यंत आमचा हा मुद्दा मला वाटतं सरकारपर्यंत पोचलेलाच नाही आहे. आणि याच्यावर ठोस असा आम्हाला निर्णय मिळालेला नाही आहे. त्यामुळे आत्ता आम्ही जे आंदोलनाला बसले आहोत ते आत्ता जे आंदोलन आम्ही करत आहोत ते आम्हाला ठोस निर्णय मिळाल्याशिवाय आम्ही इथे आता उठणारच नाही आहेत अशी आमची भूमिका आहे. आणि हे आंदोलन आता तीव्र स्वरूपात उगारण्यात येईल. मॅडम, आजचं आंदोलन करण्याचा काय मुख्य उद्दिष्ट आहे? नमस्कार. आम्ही सर्व बाधित उमेदवार आहोत शिक्षक भरतीमधील. 2017पासून इथे भरती प्रक्रिया झालेली आहे. 2017ला झाली, 22ला झाली आणि आता 2025लाही झाली. पण यामध्ये बिगर आदिवासी समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही आहे. त्यामध्ये देखील आता 2022ला आपल्या ST बांधवांची भरती केली गेली, सरसेवेने भरती केली गेली. मात्र आम्हाला बिगर आदिवासी समाजाला या भरतीपासून वंचित ठेवलं गेलं आहे. आम्ही सुद्धा त्यांनी धारण केलेल्याच पात्रता धारण केलेल्या आहोत. पण तरी देखील आम्हाला या सेवेमध्ये जसं त्यांना सेवेत सामावून घेतलं गेलं तसं आम्हाला या सेवेमध्ये सामावून घेतलं गेलं नाही आहे. आमची हीच मागणी आहे की आम्हाला देखील ST बांधवांप्रमाणे सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे.